ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये पुन्हा स्वागत. तुमच्या आमच्या कामाच्या बातम्या सविस्तर पाहूयात. बातमी मुंबईमधून आहे. चेंबूरमध्ये संत गाडगे महाराज चौक दरम्यान मोनोरेल मार्गिका अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे. ही सेवा पुन्हा कार्यान्वित करण्याच्या दृष्टीनं मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. मोनो मे अखेरीस मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. पुढील आठवड्यामध्ये CMRS चाचणी करण्यात येणार आहे. मोनोरेल मार्गिकेच्या सुरक्षा चाचण्यांसाठी निवृत्त मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा अधिकारी यांची सुद्धा नियुक्ती करण्यात आली आहे आणि तपासणीनंतर सुरक्षा प्रमाणपत्र मिळताच सेवा सुरू करण्याचे MMRDAचं नियोजन आहे. SBIचे कर्मचारी 25 आणि 26 मे रोजी 2 दिवसांच्या संपावर जाणार आहेत. ऑल इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया स्टाफ फेडरेशननं 16 मागण्यांसाठी या देशव्यापी संपाची हाक दिली आहे. कर्मचाऱ्यांच्या हक्कांचं संरक्षण, कामाची उत्तर परिस्थिती सुनिश्चित करण्यासाठी आणि ग्राहकांच्या हिताच्या रक्षणासाठी हा संप पुकारण्यात आला. यामुळे चेक क्लिअरिंग, कॅश काउंटर आणि पासबुक अपडेट यांसारखी कामं ठप्प पडू शकतात. गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असलेली तलाठी भरती प्रक्रिया अखेर मार्गी लागण्याची चिन्ह आहेत. आता तलाठी भरती प्रक्रिया MPSCच्या माध्यमातून केली जाणार आहे. तब्बल 1700 तलाठी पदांची भरती MPSCकडून होणार असून यासाठी प्रत्येक विभागीय कार्यालयाकडून मागणीपत्र मागवण्यात आले. त्यामुळे भरती प्रक्रियेला वेग येणार आहे. महसूल विभागानं राज्यामध्ये 1700 पेक्षा जास्त तलाठी पदं लवकरच भरून काढण्याचा निर्णय घेतला. या भरतीसाठी शासन स्तरावर आता हालचाली देखील सुरू झाल्यात. अनेक महिन्यांपासून रखडलेली शिक्षक भरती प्रक्रिया आता वेगानं पुढे सरकणार असून राज्यभरात मेगा शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झालाय. शिक्षण विभागानं सर्व शाळांना 31 मे 2016 पर्यंत त्यांच्या रिक्त पदांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिलेले आहेत. या निर्णयामुळे जिल्हा परिषद, नगरपालिका आणि खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याचा मार्ग खुला झालाय. मुंबईच्या पाणी कपातीच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांना मोठा दिलासा मिळालाय. पुणे शहरामध्ये 31 मे पर्यंत पाणी कपात केली जाणार नाही असा महत्त्वाचा निर्णय महापौर मंजुषा नागपूर यांनी घेतलाय. वाढत्या उष्णतेनं धरणांची पाणी पातळी वेगानं कमी होत असून पावसाळ्यापर्यंत पाण्याचं नियोजन करण्याचं मोठं आव्हान प्रशासनाच्या समोर आहे. त्यामुळे ठाण्यामध्ये 25% पाणी कपात लागू करण्यात आली आहे. विहिरी, बोरवेल सारखी स्रोत सुद्धा आटल्यामुळे ठाण्यातील अनेक मोठ्या सोसायट्यांमध्ये पाण्याची परिस्थिती असून हजारो रुपये खर्च करून दररोज 75 ते 80 टँकर मागवावे लागतात. मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे तलाव आटू लागलेले आहेत. सध्या 25.66% इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिलाय. महिन्याभरात हा साठा 20% खाली येणार आहे. त्यामुळे पुढील 3 ते 2.5 महिने मुंबईकरांना पाणी पुरवण्यासाठी 15 मे पासून 10% पाणी कपात लागू करण्याचं नियोजन केलंय. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 2025च्या तुलनेत 3% पाणीसाठा जास्त असला तरी सुद्धा पाऊस कधी पडेल हे सांगता येत नसल्यामुळे आतापासूनच पाण्याचं नियोजन करावं लागेल. सध्या तलावांमध्ये 3,76,000 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा शिल्लक आहे. यंदाच्या हंगामात आंबा सर्वसामान्य नागरिकांना आर्थिकदृष्ट्या परवडणारा नव्हता. मात्र आता हंगामाच्या अंतिम टप्प्यामध्ये आंब्याची आवक कमी होत असतानाच दरही घसरल्यानं सर्वसामान्य ग्राहकांना हापूस खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली. उत्पादनात मोठी घट आणि साक्याचा प्रादुर्भाव, यंदाच्या हंगामात हवामानातील बदलांचा मोठा फटका आंबा बागायतदारांना बसलाय. अवकाळी पाऊस आणि वातावरणातील बदलांमुळे देवगड हापूसच्या उत्पादनात तब्बल 90% घट झाली. आणि आता राज्यातील प्रमुख शहरांचे पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊयात. मुंबई शहर पेट्रोल 103.54, डिझेल 90.3 रुपये. ठाणे पेट्रोल 104.37, डिझेल 90.86. नाशिक पेट्रोल 104.37, डिझेल 91.86 रुपये. नागपूर पेट्रोल 104.6 आणि डिझेल 90.98.
छत्रपती संभाजीनगर पेट्रोल 104.43 आणि डिझेल 90.95 रुपये.